मटका कुल्फी आणि उन्हाळा मस्त कॉम्बिनेशन आहे बरं का. मस्त वातावरण झालं होतं. संध्याकाळचा चहा पीत बसले होते तेव्हा लक्षात आलं की मटका कुल्फी रेसिपी आपल्याला बनवायची आहे. लगेचच सुरुवात केली. काजू, बदाम, साखर आणि थोडी वेलची असं आपण सगळं इथे पावडर बनवून घेतली. एका बाउलमध्ये मी इथे फ्रेश क्रीम असते अमूलची, ते पूर्ण पॅकेट इथे काढून घेतले. यामध्ये ती पावडर पूर्ण काढून घेतली. अर्धा कप मिल्क पावडर वापरली आणि इथे केशर दूध जे आहे ते पण मी अर्धा कप वापरलंय. मस्त मिक्स करून घेऊया. काजू बदाम जे आहे तुमच्या आवडीनुसार घाला. साखरेचं प्रमाण थोडं कमी ठेवा, नाही तर खूप गोड जे असते कुल्फी ना ती छान नाही लागत. मटका कुल्फीचं मिश्रण मस्त असं एकत्र करून हलवून झालंय. आता आपल्याकडे जे काही वेगवेगळे कप किंवा असे काही मटके असतील त्याच्यामध्ये आपलं हे मिश्रण सगळं भरून घ्यायचंय. या आईस्क्रीमसाठी मटकाच हवा असं काही नाहीये. तर घरातला कोणताही स्टीलचा किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे मिश्रण काढून घेऊ शकता. वरून मी काजू बदामचे काप आणि थोडंसं केशर पण वापरलंय आणि फॉइल पेपर जो असतो घरामध्ये तो वरतून आपल्याला असा मस्त लावून घ्यायचा आहे. रबर लावलाय आणि हे सगळं आपल्याला फ्रीझर मध्ये ठेवायचंय. कमीत कमी 8 ते 10 तास हे असंच आपल्याला ठेवायचंय. तर आता इथे संध्याकाळी मी ठेवलंय. तर दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजे आता संडे आहे, मस्त कपिल शर्मा शो चालू होता तेवढ्यात माझ्या लक्षात आलं आपली कुल्फी तयार झालीये. कुल्फीच्या वरचं कव्हर काढून घेतलं. तुम्ही बघताय अतिशय टेस्टला भन्नाट अशी कुल्फी ही तर तयार झाली होती. कुल्फी बनवताना साखरेचं प्रमाण योग्य असावं म्हणजे कुल्फी चांगली बनते. मटका किंवा भांड फॉइल पेपरने नीट कव्हर करावं म्हणजे बर्फाचे कण म्हणजे आईस क्रिस्टल जे आहेत ते तयार होणार नाहीत आणि कुल्फी जी आहे ती एकदम परफेक्ट बनेल. कुल्फी तर भन्नाट झाली आहे. ड्रॉइंग कसं वाटलंय नक्की कळवा.